सन्माननीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर वर्ग आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले मतदार राजा मित्रांनो, वेळेचा बंधन आहे, त्यामुळे मित्रांनो आम्ही राहायला या नवापूर शहरापासून आमचं जो काही गाव आहे तो आम्ही नवापूर तालुक्यामध्ये येतो आणि आमचा आष्टा गट आहे. इथून 70 ते 75 किलोमीटर आमचं गाव आहे. मित्रांनो, सांगायचं असं आहे की या नवापूर विधानसभा 2024 मध्ये निवडणूक लागलेली आहे आणि आपले उमेदवार आहेत आदरणीय शरद कृष्णराव गावित आणि त्यांची चिन्ह आहे ग्लास. मित्रांनो, यावेळेस त्यांना प्रचंड मतांनी आपल्याला विजयी करायचं आहे. तर का करायचे मित्रांनो, आम्ही आमच्या गटामध्ये तुम्हाला सांगतो की आमच्या गटामध्ये मागील 2.5 वर्षामध्ये पाऊस कमी पडला, पण योजनांचा पाऊस खूप जास्त पडलेला आहे. आम्हाला तर कधी कधी असं वाटतं की दादाच आमदार आहे आणि गावित साहेबच आमचे आमदार आहेत. कारण हे काही इथले जे काही स्थानिक ज्यांच्या घरात मागील 50 वर्षापासून सत्ता आहे, खानदेशची राजधानी नवापूर ही त्यावेळेस ओळखली जायची, ज्यांच्या घरात 9 वेळा खासदारकी आणि कमीत कमी 35-40 वर्ष मंत्रीपद होतं, त्या लोकांनी नवापूरचा कोणत्याही प्रकारचे विकास नाही झालेला आहे. नवापूर पूर्ण एकदम म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जर अविकसित क्षेत्र असेल तर नवापूर विधानसभा क्षेत्र. कारण आपण जर बघितलं नवापूरची व्यवस्था, नवापूरचा बस स्टॉप हा नंदुरबार जिल्ह्याचा सर्वात खराब बस स्टॉप असेल तर नवापूरचा. कारण तुम्ही नंदुरबारचा बघितलं असेल एकदम विमानतळ सारखा बस स्टॉप आहे आणि नवापूरच्या बघितलं तर आता बी म्हणजे एकदम बिकट परिस्थिती आहे. एक एसटी इकडे गेली, दुसरी आली तर 2 वेळा तिकडे 5-10 मिनिटं बाहेर थांबावं लागते. इतकी पार्किंगची व्यवस्था खराब आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, नवापूरचं पोलीस स्टेशन मित्रांनो, आपल्याला स्वातंत्र्य होऊन कमीत कमी 75 वर्ष झालेले आहेत. अजूनही इंग्रज काळापासून बनलेली बिल्डिंग मध्येच पोलीस प्रशासनाचं काम चालतो. ही शोकांतिका आहे की ज्या नवापूरमध्ये इतकी दिवस सत्ता केंद्र होतं ते पूर्ण नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा ते चालवायचे, ते लोकांनी नवापूरकडे दुर्लक्ष केलंय. विशेष मित्रांनो, आम्ही तर ग्रामीण भागात राहतो, परंतु आज मी या नवापूरकर जे एकदम ते नवापूर सिटीमध्ये राहतात, मी त्यांना विनंती करेल मित्रांनो, व्यापारी वर्ग असेल किंवा जे काही बिझनेस म्हणजे व्यावसायिक असतील, त्यांनी यावेळेस बघा ह्या दोघांना, जे निष्क्रिय लोक आहेत त्यांच्या मागे उभे न राहता यावेळेस तुम्ही पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने तुमचं मतदान आदरणीय दादांना मतदान करायचंय. कारण बघा, विकास आपण त्यांना संधी दिली आहे. जे आपल्या सिटिंग आमदार आहेत आदरणीय शिरीषदादा नाईक, बघा महाराष्ट्राचा सर्वात निष्क्रिय, अंधा, गुंगा, बैरा आमदार असेल तर शिरीषकुमार नाईक. कारण सत्य आहे. बघा मित्रांनो, मी काही घाबरत नाही, सत्य बोललं पाहिजे. जे सत्य आहे मी 5 वर्ष बघितलं. मी मागच्या वेळेस अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्यांचंही काम बघितलं आणि दादांचं 2.5 वर्षाचं कामही बघितलं आणि मी ठरवलं इस बार दादा, बस दादा. त्यामुळे आणि दुसरा जो उमेदवार आहे भरत भाऊ गावित, त्यांचेही काम बघितलंय. काही नाही, तोही स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहे, त्यांच्याही घरात 9 वेळा खासदारकी आहे, पर कुछ नाही, वो भी वैसाही है, एकदम ढटक्का. त्यामुळे त्यांच्याही कारखान्यामध्ये कारनामा बघून घेतला आहे. त्यांना आयता कारखाना चालवायला दिला. आज शेतकऱ्यांसमोर ऊस कामगार, ऊस शेतकरी त्यांच्याकडे एकदम मोठं प्रश्नचिन्ह आहे की आपला ऊस जाईल की नाही जाईल शेतामधून. तर ज्यांना आपण आयतं कारखाना दिलं त्या माणसाने कारखाना बंद पाडून टाकला. आणि मित्रांनो, कारखान्यामधली परिस्थिती अशी आहे की दोघं जबाबदार आहेत त्या कारखान्याला. कारण की एक व्यक्ती म्हणजे 15 ते 20 वर्ष कारखान्याचा चेअरमन होता आणि दुसरा व्यक्ती व्हाईस चेअरमन म्हणजे उपाध्यक्ष होता. दोघंही जे कारखाना, आपला जो आदिवासी अस्मिता आहे, जे आदिवासी पूर्ण देशामधला आदिवासीच्या नावावर जो कारखाना होता, एकमेव कारखाना होता, तो कारखाना या दोघांनी त्या सावंतकडे गहाण तर ठेवला, पण त्याच्यावर कमीत कमी 90 ते 95 कोटीचा कर्ज करून दिलेला आहे. त्यामुळे असे निष्क्रिय व्यक्ती, निष्क्रिय लोक जे आज आपल्या समोर जे विरोधी उमेदवार आहेत ते आपल्या समोर आज आपल्या दादांना टक्कर देण्यासाठी उभे आहेत. त्यांना आपल्याला आपली ताकद आणि आपलं जे लीड असणार आहे ते सर्वांनी दाखवून द्यायचे की आपण किती ताकदवर आहे. त्यामुळे मित्रांनो, वेळेचं बंधन असल्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती करतो, विशेष करून नवापूर वासियांना, नवापूर जे शहरातले वासी आहेत त्यांनी मित्रांनो, काही असेल
परंतु यावेळेस तुम्ही जर या इथून जर ताकद दिली तर बघा तिकडचे नंदुरबार तालुक्याचे 4 गट पूर्ण क्षमतेने तयार आहेत. तिकडे खूप छान वातावरण आहे. कमीत कमी 45 ते 50 हजारचं लीड त्या ठिकाणी भेटणार आहे. फक्त तुम्ही इकडनं हातभार लावा. दादा बिलकुल एक पहिल्या झटक्यात लीडमध्ये येतील आणि आमदार प्रचंड मताने बनतील इतकी आशा आणि तुमच्याकडून अपेक्षा करतो. इतके बोलून मी 2 मिनिटे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.